नमस्कार मंडळी, ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण पाहतोय दिवाळी स्पेशल खमंग आणि खुसखुशीत अशी चकली. इथे पहा, चकलीला अगदी छान असे काटे आलेले आहेत आणि ती खमंग आणि खुसखुशीत कुरुम कुरुम अशी झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. हे आपण चकलीला इतकं हातावरती घासलं तरीही त्याचं तेल आपल्या हाताला लागलेलं नाही आहे. मोडल्यानंतर चकली आतून पोकळ दिसते. तुम्ही पाहू शकता, चकली अजिबात तेलकट झालेली नाही आहे. तर वेळ न घालवता आपण आत्ता चकली बनवायला सुरुवात करणार आहोत. साहित्य पाहूया. तर इथे ही चकलीची भाजणी आहे. चकलीची खमंग भाजणी कशी बनवायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा. तर इथे मी 3 वाट्या भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. आपण कोणत्याही वाटीनं मेजरमेंट घेऊ शकतो. तर मी इथे ह्या वाटीने 3 वाट्या इतकं हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. 3 वाटी पीठ आहे, त्यासाठी लागणारं साहित्य. 3 वाटी पिठासाठी आपल्याला 3 चमचे पांढरे तीळ घ्यायचे आहेत. पाव चमचा हळदपूड घ्यायची आहे. हळदपूड आपल्याला जास्त वापरायची नाही आहे, ज्यामुळे चकली काळपट दिसते. 1 मोठा चमचा भरून मी ओवा क्रश करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इथे लाल तिखट आहे. 3 वाट्या पिठासाठी 3 चमचे इथे मी लाल तिखट वापरलेलं आहे. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव चमचा इथे मी घेतलेला आहे हिंग पावडर आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे इथे मी लोणी घेतलेलं आहे. तेही मी 3 चमचेच घेतलेलं आहे. ह्या चमच्याने इथे मी लोणी 3 चमचे इतकं वापरलेलं आहे. लोण्यामुळे अजिबात चकली तेलामध्ये विरघळत नाही. तर आता आपण उकड काढून घेऊया. ज्या वाटीने मी पीठ मोजलं होतं त्याच वाटीने आपल्याला 3 वाट्या पाणी घ्यायचं आहे. पण पाणी भरताना आपल्याला फुल्ल वाटी भरून पाणी घ्यायचं नाही, तर पाऊण वाटी इतकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 3 वाट्या पिठासाठी 3 वेळा पाऊण वाट्या आपण पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये 3 चमचे जे तीळ होते ते घातलेले आहेत. ओवा घातलेला आहे. हळद पावडर घातलेली आहे. 3 चमचे लाल तिखट घालून घेऊया. लाल तिखट घातल्यानंतर चवीपुरती इथे मी मीठ घातलेलं आहे. पाव चमचा आपल्याला इथं हिंग घालून घ्यायचा आहे आणि सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपल्याला इथे 3 चमचे होतील इतकं लोणी घालून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे 3 चमचे लोणी घालून घेतलेलं आहे. आत्ता इथे आपण सर्व पदार्थ घालून झालेले आहेत. आपण आताला व्यवस्थित अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे खळखळून अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. उकळी व्यवस्थित झाली की आपल्याला पूर्णपणे गॅस बारीक करायचा आहे आणि वाफा जायच्या बंद झाल्यानंतरच आपण यामध्ये पीठ घालून घेणार आहे. वाफा जात असताना जर आपण यामध्ये पीठ घातलं तर चकली पूर्णपणे तेलकट होते. उकळीच्या वाफा पूर्णपणे बंद झाल्यानंतरच यामध्ये पीठ घालायचं आहे आणि पीठ आपल्याला असं एकसारखं व्यवस्थित यामध्ये हलवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं पहा, आपण असं हे पीठ व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे. आपल्याला ही मोदकासारखी अगदी मऊ लुसलुशीत अशी ही उकड काढायची नाही आहे, तर आपल्याला ही उकड थोडी घट्टच अशी पाहिजे आहे. आपण आता हे व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे आणि मी गॅस बंद केलेला आहे. मिश्रण व्यवस्थित हलवून झाल्यानंतर आपण याच्यावरती एक ताट झाकून ह्याला 15 मिनटं बाजूला ठेवणार आहोत. 15 मिनटं झाल्यानंतर आपण हे मिश्रण सर्व परातीमध्ये घ्यायचं आहे. मिश्रण परातीमध्ये काढून झालं त्यावेळेला ते गरम गरम असतं, त्यामुळे आपण त्याला असं थोडं पसरून ठेवणार आहे. तर इथे पहा, हे मिश्रण मी असं पसरलेलं आहे. मिश्रण पूर्णपणे गार झालं म्हणजे आपल्या हाताला सोसवेल इतकं ते कोमट झालं की मग आपण ह्याला मळून घ्यायचं आहे. तर हे पहा, माझ्या हाताला सोसवेल इतकं हे मिश्रण कोमट झालेलं आहे. तर आता मी ह्याला मळणार आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी नाही लागत, पण जरी लागलंच तर आपण यामध्ये काय करायचं, कोमट पाणी घ्यायचं करून आणि थोडंसं हातावर घेऊन फक्त आपल्याला हे पीठ मळायचं आहे. इथं जास्त पाणी नाही वापरायचं. यामध्ये हे पीठ व्यवस्थित असं मळलं जातं. जरी कोरडं वाटलं तर फक्त 1 2 ते 3 चमचे आपण कोमट पाण्यानेच हे पीठ
व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. अगदी भाकरीला करतो असं आपल्याला हे पीठ मऊ नाही करायचं आहे, तर घट्ट असं आपल्याला हे पीठ पाहिजे आहे. यातील मी एक गोळा काढून घेतलेला आहे आणि बाकीचं पीठ मी झाकून ठेवणार आहे. तर आपण घेतलेल्या गोळ्यामधलं जे हे पीठ आहे ते आपल्याला छान असं पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीनं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे हा चकलीचा साचा आहे आणि त्याचं हे पान आहे, तर त्याला ना एका साईडला खरखरीत अशी बाजू असते आणि एका साईडला गुळगुळीत अशी बाजू असते. तर आपल्याला खरखरीत जे बाजू असते ती खालच्या साईडला घालायची आहे आणि आपल्याला आता ह्या साच्यामध्ये हे पीठ भरून घ्यायचं आहे. पीठ भरतानाही अगदी व्यवस्थित भरलं पाहिजे. साच्यामध्ये पीठ आपण जर दाबून भरलं तर त्यामध्ये हवेची पोकळी निर्माण होत नाही आणि चकली गाळताना ती अजिबात मध्ये तुटली जात नाही. त्यामुळे पीठ आपल्याला असं दाबूनच भरून घ्यायचं आहे. आता आपण साचा पूर्णपणे बंद करून घेऊया आणि चकल्या गाळायला सुरुवात करूया. तर इथे पहा, आपण चकली गाळायला आता सुरुवात करूया. चकली गाळत असताना जे पहिलं टोक असतं ते आपल्याला छान असं चिकटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तेलामध्ये सुटत नाही आणि चकलीला जे वेडे असतात ते गोलाकारप्रमाणे व्यवस्थित असे तयार होतात. तर अशा प्रकारे आपल्याला ही चकली तयार करून घ्यायची आहे. पाहू शकता, काटे इतके छान आलेले आहेत चकलीला, मस्तच. जर शेवटचा वेडा असतो तोही आपल्याला छान असा चिकटून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं आता आपण सर्व चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीनं मी 4 वेळे घालून इतके हे चकल्या तयार करून घेणार आहे. आपल्याला जितक्या चकल्या तळायच्या आहेत तितक्याच आपण करून घ्यायच्या, एक्स्ट्राच्या करून ठेवायच्या नाहीत. एक्स्ट्राच्या चकल्या ज्या करून ठेवलेल्या असतात त्या खूप तेल शोषून घेतात. थोडं तळायचं आणि पुन्हा करायला सुरुवात करायची. अशा पद्धतीनं आपण सर्व चकल्या करून घेणार आहोत. इथे पाहू शकता, खूपच अप्रतिम अशा आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. काटेही खूप छान आलेले आहेत. इथे आत्ता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. गॅस पूर्णपणे मीडियम ठेवायचा आहे, जास्त स्लोही नाही आणि फास्टही नाही. आणि झाऱ्यावरती अशा चकल्या घेऊन आपल्याला ह्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. तर चकली तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच आपल्याला याला झारा लावायचा नाही आहे. तर पूर्णपणे चकली ही तेलामध्ये सेट झाली पाहिजे. त्याच्यावर जे हे बुडबुडे येत आहेत तेलाचे, हे कमी झाले पाहिजेत. त्यानंतरच आपण ह्याला झाऱ्याने पलटी करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे बघा, बुडबुडे कमी झाल्यानंतर, चकली पूर्णपणे सेट झाल्यानंतर मी याला पलटी करून घेत आहे. तर आपण अशा पद्धतीने जर चकली तळली तर ती छान तळली जाते आणि अजिबात तेलकट होत नाही. तर गॅस हा स्लो करून जर चकली तळली तर ती पूर्णपणे तेलकट होते, ती जास्त तेल शोषून घेते. आणि गॅस जर फास्ट असेल तर चकली आतून कच्ची राहते. त्यामुळे गॅस हा मीडियमच असला पाहिजे. आता पहा, इथे आपल्या ह्या चकल्या छान अशा तळून झालेल्या आहेत. तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत. इथे मी झाऱ्याच्या साहाय्याने चकली आत तेलामध्ये प्रेस करते, तरीसुद्धा ती तरंगून वर येते. ह्याचा अर्थ चकली इथे व्यवस्थित अशी तळली गेलेली आहे. अशा प्रकारे चकली तळल्यानंतरच आपल्याला ह्या चकल्या तेलातून बाहेर काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता, छान अशा इथे चकल्या आपल्या तळून तयार आहेत. आपण आता याला बाहेर काढून घेऊया. तर हे पहा, चकली बाहेर काढल्यानंतरही अजिबात तेल दिसत नाही आहे. अगदी कोरडी कोरडी अशी ही चकली तळून तयार आहे. अशाच पद्धतीनं आपण सर्व चकल्या तळून घेणार आहे. अजून एक गोष्ट अशी आहे की तेलामध्ये जितक्या चकल्या मावतील तितक्याच चकल्या या तेलामध्ये सोडायच्या आहेत. जास्त असं सोडायचं नाही आहे, जेणेकरून 3 किंवा 4 चकल्या जर मावत असतील तर आपण तितक्याच सोडायच्या आणि तितक्याच आधी आपण तळून घ्यायच्या. त्यामुळे त्या छान तळल्या जातात. जर आपण जास्त चकल्या सोडल्या तर तेलाच्या प्रमाणामध्ये त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत. तर अशा प्रकारे आपण ह्या सर्व चकल्या तळून घेणार आहोत. चकली गाळण्याची मी अजून एक पद्धत सांगते. जर आपण प्लेटवरती अशी चकली गाळून घेतली तर ती आपल्याला सहजतेने हातावर घेता येते आणि हातावर घेऊन आपण ती तेलामध्ये सहजपणे सोडू शकतो. अशीही पद्धतीमध्ये तुम्ही चकल्या केलात तरीही चालतील. हे आपल्या सर्व चकल्या करून तयार आहेत.
कशी लागते? एकदम कुरुम कुरुम. करून करून. इथे माझ्या मुलगीलाही चकल्या खूप आवडलेल्या आहेत. तुम्ही ही चकलीची रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान अशा तुमच्या चकल्या बनून तयार होतील. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या साईडला जे बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी बनवलेल्या रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचतील. तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.